नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्रामध्ये टँकरची मागणी वाढली। मराठवाड्यामध्ये 33% टँकरनं पाणी पुरवठा। महाराष्ट्रामधील धरणांमध्ये फक्त 35% पाणीसाठा शिल्लक। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 4 गावांमध्ये तर आटपाडीमध्ये एका गावासह 9 वाड्या वस्त्यांवर टँकर सुरू। 17 गावांचा टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित। कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडत असला तरी सिंधुदुर्गमधील काही भागात सध्या भीषण पाणी टंचाई। कुडाळ तालुक्यामधल्या घोडके गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर। अनेक दशकांपासून गावामध्ये पाटबंधारे विभागाची कोणतीही योजना आली नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 31 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा। जिल्हा प्रशासनानं 166 विहिरी केल्या अधिग्रहित। बुलढाण्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई। नागपूरमध्ये उन्हाची तीव्रता वाढली। नागपूर शहरामध्ये रोज 60 टँकरनं सुरू आहे पाणी पुरवठा। पूर्व आणि उत्तर नागपूरमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। चंद्रपूर शहरातील विविध भागामध्ये भीषण पाणी टंचाई। मनपाकडून रोज विविध वॉर्डांमध्ये 180 टँकरने पाणी पुरवठा। काही दिवसांमध्ये पाणी टंचाई भीषण होण्याची शक्यता। पश्चिम विदर्भामध्ये 385 गावात पाणी टंचाई। 29,679 हातपंपांपैकी 1,026 हातपंप बंद। खडकपूर्णा धरण कोरडं पडलं। 67 टँकर आणि 883 विहिरींचं अधिग्रहण करून गावामध्ये पाणी पुरवठा। विदर्भात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला अलर्ट। विजांचा कडकडाट, ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता। भर उन्हातही भंडारदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी। अमरेला फॉल धो-धो कोसळत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह। पाण्याचे आवर्तन सोडल्यानं अमरेला फॉलमध्ये पाणी। नाशिकच्या गडकरी चौक परिसरात एक मोठं झाड ट्रॅक्टरवर कोसळलं। परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ ट्रक चालकाला बाहेर काढलं। ट्रक चालक किरकोळ जखमी। सोलापूरच्या माढ्यामधील कुरडूमध्ये वादळी वाऱ्यानं नुकसान, घरावरील पत्रे उडाले, मोठी दुर्घटना टळली। लातूरमध्ये वादळी वाऱ्यानं विद्युत पुरवठा खंडित। महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीची कामं सुरू। काही ठिकाणी 12 तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा बंद राहणार। जळगावच्या चाळीसगावमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण। कांद्याला 1,050 रुपये प्रति क्विंटलचा भाव। कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंबा स्वस्त। कोकणातील आंब्याला मागणी वाढली। आंब्याला प्रति डझन 400 ते 800 रुपयांचा दर। विदर्भातील उन्हाच्या तडाख्यातही वाशिममधील प्रगतिशील शेतकरी विशाल ठाकरेंची संत्रा बाग हिरवीगार। पाण्याचं योग्य नियोजन आणि मशागतीमुळे संत्र्याची बाग तडाख्याच्या उन्हातही तरली। तापमान वाढीमुळे नाशिकच्या बाजारपेठेमध्ये पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले। किरकोळ विक्रेत्यांकडे कोथिंबीर 60 रुपये जुडी तर मेथी 40 रुपये जुडी। नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चढाच। ग्रामीण भागातील आठवडी बाजाराला फटका। शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक हवालदिल। वाशिम जिल्ह्यामध्ये पपईच्या फळाला वाढत्या उन्हाचा फटका। शेतकरी चिंतेत। जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंशांवर। परभणीमध्ये खरीपसाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरू। रखरखत्या उन्हामध्ये शेतकऱ्यांकडून शेतामध्ये पाळी मारण्याचं काम सुरू। यंदा चांगल्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। रायगडच्या खोपोलीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आम्ही सारे भारतीय मुकनिदर्शनं। मुकनिदर्शनातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश। काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली। सिंधुदुर्गमध्ये पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। आंदोलकांकडून पाकिस्तान विरोधी घोषणा। मेणबत्त्या पेटवून शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण। पाकिस्तान समर्थन प्रकरणी नालासोपाऱ्यातल्या 3 जणांना अटक। उस्मान गणी, इक्बाल सय्यद, तौशीद शेख, अदनान शेख अशी तिघांची नावं। तिघांनाही 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। पहलगाम हल्ल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। पुणे स्थानकावर माहिती कक्षाची उभारणी। स्थानकावर 24 तास सुरक्षा यंत्रणांची गस्त। पहलगाम हल्ल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी अलर्ट। पुण्यातल्या प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावर पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर चिटकवले। रस्त्यावर झेंडे चिटकवून पायदळी तुडवत पाकिस्तानचा निषेध। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून आंदोलन। संपूर्ण समाजाकडून भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले जळगावमधील पर्यटक पुन्हा आपल्या स्वगृही परतले। आजपर्यंत टीव्हीवर पाहिलेला थरार प्रत्यक्षात अनुभवला। जळगावमध्ये परतलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबीती। परभणीमध्ये वसमत रस्त्यावर पाकिस्तानचा निषेध म्हणून पाकिस्तानचे झेंडे पायदळी तुडवले। अज्ञाताकडून पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त।
पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून जळगावच्या एरंडोल शहरामध्ये कडकडीत बंद. सकल हिंदू समाजाकडून एरंडोलकरांना बंदची हाक. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडच्या हदगाव तालुक्यात कडकडीत बंद. आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळला. बंदमध्ये विविध पक्ष संघटनांचा सहभाग. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या अंमळनेरमध्ये आंदोलन. पाकिस्तानच्या ध्वजाला पायाखाली तुडवत आंदोलकांची घोषणाबाजी. सकल हिंदू समाजाकडून प्रांत अधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. पुण्याच्या नारायणगावमध्ये मुक्ताबाई यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे नारायणगाव केसरी ठरला. राक्षेनं अवघ्या 30 सेकंदामध्ये कुस्ती मारली. शिवराजला चांदीच्या गदेसह 2.5 लाखांचं बक्षीस. साताऱ्याच्या कराडमध्ये हनुमान यात्रेनिमित्त गावाच्या वेशीपासून प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपणासाठी गावातील तरुणांकडून श्रमदान. जळगावमध्ये परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन. समाज बांधवांकडून पहलगाम हल्ल्याचा काळ्या फिती लावून निषेध. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधल्या कन्हेरमध्ये चैत्री कावडीचा सोहळा. गावातील 13 मानाच्या कावडीने एकत्रित येत पाण्याची धार घालून कावडीच्या उत्सवाची सांगता केली. चंद्रपूरच्या ऊर्जानगरमध्ये बाल संस्कार आणि जीवन शिक्षण निवासी शिबिराचं आयोजन. ग्राम जयंती पर्वावर श्री गुरु सेवा मंडळाकडून शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये 40 विद्यार्थ्यांचा सहभाग. कोल्हापुरातील अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखडा संदर्भातील आढावा बैठक संपन्न. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला अमल महाडिकांसह देवस्थान समितीचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या पुतळ्याच्या दृश्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचंही दर्शन. पुण्याच्या भोरमधील रोहिडा किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं संरक्षित दर्जा घोषित. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलचा 18 पैकी 15 जागांवर विजय. आमदार भास्कर जाधवांच्या प्रयत्नानं रत्नागिरीच्या गुहागर आगारासाठी 5 नवीन बसेस उपलब्ध. भास्कर जाधवांच्या हस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा. भास्कर जाधवांनी एसटी बस चालवून ट्रायल घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महाराष्ट्र गौरव रथ यात्रा सिंधुदुर्गमध्ये दाखल. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर रथयात्रेचं स्वागत. किल्ल्यावरील विहिरीमधील पाण्याने कलशाची पूजा. धाराशिवमध्ये मवियाची बॅनरबाजी. शहरातील कामांचे टेंडर 16% वाढीव दरानं देण्याचा बालहट्ट कोणाचा? बॅनरमधून विचारला सवाल. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी बॅनरबाजी. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी. वाल्मिक कराडमुळे रणजित कासलेला धोका असल्यामुळे हर्सुलमध्ये रवानगी. रणजित कासलेनं वाल्मिक कराडवर केले होते गंभीर आरोप. बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणामध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीच्या नातेवाईकाकडून साक्षीदाराला धमकी. प्रकरण मिटवून टाका असं सांगत आरोपीचा काका चिरंजीव कदमकडून धमकी. साक्षीदाराची आरोपीच्या नातेवाईकाच्या विरोधात पोलिसात तक्रार. मुलगी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू. यवतमाळच्या महागावमधील वागत गावातली दुर्घटना. आनंदोत्सवावर वडिलांच्या निधनामुळे दुःखाचं सावट. बीडच्या माजलगावमधील ढाबा चालक खून प्रकरणामधील 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींना माजलगाव न्यायालयामध्ये हजर केलं होतं. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेवर बीडच्या अंबाजोगाई पोलिसात 4था गुन्हा दाखल. उसने घेतलेले पैसे परत न केल्यानं कासलेवर गुन्हा दाखल. सुदर्शन काळेंकडून पोलिसात गुन्हा दाखल. परभणीच्या मानवतमध्ये पैशाच्या वादातून 10 ते 15 जणांच्या टोळक्यांकडून कुटुंबाला मारहाण. मारहाणीमध्ये 5 जण जखमी. खासगी रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधल्या राजूर गावात कावळीचं थैमान. कावळीग्रस्त 100हून अधिक रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 22 वर्षीय प्रियांका शेंडे नावाच्या तरुणीचा मृत्यू. पुण्यामध्ये दौंडच्या वरवणमध्ये डेअरीच्या राखेमुळे आसपासच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात. 2 दिवसांपूर्वी नागरिकांनी केलं होतं प्रदूषणाविरोधात आंदोलन. सदर प्रकल्प बंद का करण्यात येऊ नये असा प्रश्न विचारला होता. अहिल्यानगरमध्ये 62 लाख रुपयांचा भेसळयुक्त तांदूळ जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. शहरातील एमआयडीसी भागामध्ये असलेल्या गोडाऊनवर छापेमारी. नाशिकमध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक स्थापन. गेल्या वर्षी नाशिकमध्ये 89 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश. मालेगावमध्ये अतिक्रमण झालेल्या घरांना महसूल प्रशासनाकडून नोटीस. मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा. 365 अतिक्रमित घरं, 2 धार्मिक स्थळं तर 4 व्यावसायिक अतिक्रमणांना नोटीस.
बुलडाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक. कर्जमाफी, पीक विमा, शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आशा आणि गटप्रवर्तक संघटना आयटकचं गोंदियामध्ये तिसरं आंदोलन. अधिवेशनामध्ये आशा आणि गटप्रवर्तक यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा. पुण्यामधल्या पुरंदर विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा.